चला तर आज आपण मस्त झणझणीत वांग्याचं भरीत पाहूया। मी इथे एक मध्यम आकाराचं वांग घेतलेलं आहे, धुवून घेतलेलं आहे स्वच्छ। त्याला चिरा पाडून ते बघायचं आतमध्ये नाही का चांगलं आहे का वगैरे। त्याला तेल लावून घेतलेलं आहे पूर्ण सगळ्या बाजूनी। आणि त्या चिरांमध्ये ना जेवढे चिरा पाडल्यात त्याच्यामध्ये मिरची, लसूण हे भरून घ्यायचं। पूर्ण जेवढा चिरा आहे त्याच्यामध्ये तिखट मिरच्या असतील तर 2-3च भरायच्या आणि मीडियम असतील तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भरू शकता। नंतर पण आपण याच्यामध्ये लाल तिखट वगैरे टाकणार आहोत। तर हे आपण असं वांग गॅसवर मस्त खरपूस सगळीकडून भाजून घ्यायचं आहे। जरा जास्त मोठं वांग आहे त्याच्यामुळे जरा जास्त वेळ लागेल भाजायला। सगळ्या बाजूने मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे। मस्त आपलं वांग इथे भाजून झालेलं आहे। वांग काढून साईडला ठेवायचं। एक कढईत तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि कांदा परतायला टाकलेला आहे। कांदा परतेपर्यंत आपल्या इकडे वांग थंड झालेलं आहे, त्याची आपण साल काढून घेऊया। पूर्ण वांग्याची सगळीकडून साल तेल लावल्यामुळे साल लगेच निघून जाते। मस्त वांग्याची साल ती पूर्ण वांग्याची साल काढून घेऊया आपण। तोपर्यंत आपण आपला कांदा पण परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया। टोमॅटो पण मस्त परतून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर मऊ होतं टोमॅटो। त्याच्यामध्ये आपण त्यानंतर टोमॅटो परतल्यानंतर घरगुती मसाले, लाल मिरची पावडर, घरचा मसाला, हळद टाकून परतून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये आपलं भाजलेलं वांग टाकायचं। वांग पण छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये वरतून कोथिंबीर टाकायची आणि असं आपलं मस्त वांग भरीत तयार झालेलं आहे। इकडे चहा उकळतोय आणि मस्त गरमागरम चपाती पण झालेली आहे आपली। तर चला नाश्ता करूया। मस्त वांग्याचं भरीत, गरमागरम चपाती, चहा।